तर आज मी तुम्हाला ना पफ स्लीव्ज कशी कटिंग करायची ती दाखवत आहे। तर येथे ना मी रुंदी घेतलेली आहे 10ची, डबलची घडी आहे आणि आता आपण अस्तरवर कटिंग करत आहोत। तर आता बाहीची उंची घ्यायची आहे, जेवढी शिवून आपल्याला बाहीची उंची पाहिजे असते तेथे मार्किंग करायची। 10ची बाही पाहिजे आहे, तर मग 10ची उंची तेथे करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आता आपण दोन्ही मार्किंग केली ना ते आखून घेणार आहोत। आता इथे आपण स्लीव्ज कशी कट करायची ते बघत आहोत, पफ स्लीव्ज। तर आता आपण इथे फक्त बाहीची उंची घेतलेली आहे, म्हणजे नॉर्मल स्लीव्ज कशी कट करतात त्याची आधी आपण जी मार्किंग करतो ना ती मार्किंग आधी करून घ्यायची। त्याच्यानंतर जी पफ स्लीव्ज आहे ना त्याच्यासाठी 4 इंच एक्स्ट्रा वरती मार्किंग करायची, म्हणजे आपल्याला तेवढा फुगा घ्यायचा आहे। आता इथे 6वर मार्किंग करून घेतली, तर ते जोडून घेत आहे मी। त्याच्यानंतर इथे या पद्धतीने 4 इंचावर मार्किंग करायचे आणि तेथे शेप द्यायचा कट, म्हणजे तेवढं आपल्याला खोलवर रुंदी ठेवायची आहे। आता आपण या पद्धतीने कटिंग करून घेणार आहोत, म्हणजे ही झाली आता आपली पफ स्लीव्जची कटिंग। आता ही अस्तरवर कटिंग केलेली आहे। त्यानंतर आता आपण ब्लाउज पीसवर कटिंग करणार आहोत। पहिले अस्तरवरती कटिंग करून घ्यायची। या पद्धतीने स्लीव्जची कटिंग झालेली आहे अस्तरवरची, आणि या पद्धतीने चुन्या द्यायच्या आहे दोन्ही बाजूनी विरुद्ध दिशेला। बाहेरच्या बाजूने चुन्या घ्यायच्या, तर या पद्धतीने फुगा पडतो बाहीला मस्त। आता येथे कपडा खूप कमी आहे, तुम्ही बघत असतील डिझाईन जे आहे ना ते मधोमध्ये येण्यासाठी या पद्धतीने मी अस्तर त्यावर ठेवत आहे। आणि या ब्लाउज पीसला दुसरीकडे काठ पण होते आणि या साईडला डिझाईन दिलेली होती, तर मग ही पण डिझाईन घ्यायची होती आणि काठ पण त्याच्यावरती घ्यायची होती, आणि तसा पण कपडा कमी होता। तर या पद्धतीने आता मी अर्धी बाही अशी कटिंग करून घेतली, तुम्ही बघत असतील जेवढी भरेल तेवढी। त्यानंतर काठाची बाजू कटिंग करायची आणि तिथे जोडून द्यायचा काठ, म्हणजे पूर्ण बाही पण तयार होती, काठ पण लावला जातो आणि ब्लाउजला बाहीला कापड पण पुरतं। तर आता ते काठ आहे ना कट करून घेते मी, म्हणजे ते आपण तिथे लावणार आहोत डिझाईनच्या खालच्या बाजूला। तर दोन्ही बाजूने काठ व्यवस्थित कट करून घेतले। आता आपण शिवायला घेत आहोत। तर ही अर्धी बाजू होती ना, तर त्याला पहिले काठ जोडून घेऊ, म्हणजे काठाची व्यवस्थित कटिंग करून घेत आहे मी, आणि व्यवस्थित ठेवून ते खालच्या बाजूला टिप मारून दोन्ही बाजूंना जोडून घ्यायची। तर आता ही काठ व्यवस्थित मी सरळ कट करून घेतले। त्याचे ज्या साईडने धागे निघालेले होते ती बाजू मी, म्हणजे डिझाईननुसार ती बाजू वरच्या साईडला जोडणार होते। तर या पद्धतीने आता काठ कट करून झाले, या पद्धतीने ठेवायचे आणि टिप मारून घ्यायची। उरलेला एक्स्ट्रा काठ मी तो थोडासा खराब होता, तर तिथे कट करून टाकत आहे। आणि आता या पद्धतीने स्टिच करून घ्यायची। दोन्ही पण बाजूला यासारखे काठ जोडायचे आहे आणि त्यानंतर मग आपण अस्तरवर जोडणार आहोत। हे बघा आता झाली बाहीची उंची पण पूर्ण व्यवस्थित झाली आणि काठ पण जोडला गेलेला आहे। आता या साईडने पण तसंच काठ जोडणार आहोत। आता या साईडचा पण काठ जोडून झाला, एक्स्ट्रा काठ कट करून टाकला। आता अस्तरवर जोडून घ्यायचं, दोन्ही अस्तर म्हणजे दोन्ही बाजूला दोन ठेवायचं। आता ही उलटी बाजू वरच्या साईडने ठेवायची आहे, म्हणजे आपण टिप मारून ती सुईची करणार आहोत। खालच्या बाजूला टिप मारून घेतली। तुम्हाला असे पफ बाहीचे पॅटर्न जर पाहिजे असेल, किंवा कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट, फोर टक्स सगळ्या प्रकारचे पॅटर्न जर घ्यायचे असेल तर तुम्हाला मी स्क्रीनवर नंबर देईल, तुम्ही आमच्याकडून घेऊ शकता पॅटर्न। तर आता या पद्धतीने झाला, तुम्ही बघत असतील बाही तयार झालेली आहे। आता वरच्या साईडने पण आता आपण टिप मारून घेऊ। तर तुम्ही पॅटर्न खरेदी केले ना तर हीच पफ स्लीव्ज ठेवायची। तुम्हाला प्रत्येक साईजच्या नुसार पफ स्लीव्जची बाही कटिंग करून दिली जाईल, म्हणजे ज्या ज्या मापाची तुम्हाला पफ स्लीव्ज बाही पाहिजे प्रत्येक साईजच्या ब्लाऊजनुसार तुम्हाला बाहीची कटिंग पॅटर्न दिला जाईल पफ स्लीव्जचा सेपरेट, आणि त्याचे चार्जेस सेपरेट राहतील। आणि नॉर्मल स्लीव्जचे आपल्याला कटोरी ब्लाऊज मध्ये येऊन जाता म्हणजे त्या पॅटर्नमध्ये। आणि हा जर सेपरेट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही तसं व्हॉट्सअपला सांगू शकता का तुम्हाला पफ स्लीव्जचे पाहिजे म्हणून, आणि डिझाईनचे पॅटर्नसुद्धा भेटतात, तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। पूर्ण डिटेल्ससाठी व्हॉट्सअपला मेसेज करा, स्क्रीनवर नंबर दिलेला राहील। आणि पफ स्लीव्जचं काहींना जमत नाही तर मग तुम्ही असं डायरेक्ट पॅटर्न ठेवून कट करून
पुढे स्टिच करू शकता. कटोरीचे पण तुम्ही तसेच करू शकता. आता ह्या दोन्ही पण बाही जोडून झालेल्या आहे. आता हा ब्लाऊज आहे ना 1 टक्सचा आहे आणि प्रिन्स कट 4 टक्स सगळ्या प्रकारचे ब्लाऊज तुम्ही शिवू शकता पॅटर्न घेऊन. आणि पॅटर्न आपल्याकडे स्वस्त पण आहेत खूप. बाकीकडे तुम्ही जर बघाल तर या सगळ्या साईजचे पॅटर्न खूप महाग भेटतात. तसे आपल्याकडे खूप स्वस्त पॅटर्न आहे आणि एकदम भारी बसतात. तर आता या पद्धतीने कट करून घेतली मी आणि आता चुन्या देणार आहे. बाहेरच्या बाजूला आपल्याला चुन्या घ्यायच्या आहे. आता इथे मी 3 ते 4 चुन्या घेत आहेत. तुम्ही बघत असतील. तुम्हाला अजून जास्त घ्यायचं असेल तर तुम्ही अजून जास्त चुन्या घेऊ शकता. तशी पण ही कटिंग मी थोडी जास्त एक्स्ट्रा मापाच्या स्लीवची केली आहे, म्हणजे कापड जोडताना पण कमी नाहीत. आता त्या साईडने आपण त्या साईडला चुन्या घेणार आहोत. आता दोन्ही बाजूने चुन्या मारून झालेल्या आहेत आणि ही स्लीव्ज तयार आहे. आता ही आपण ब्लाऊजला जोडणार आहोत. आता ही डिझाईन मधोमध येण्यासाठी आणि चुन्या मधोमध येण्यासाठी मधोमध जोडायचं. आधी बाहीची डिझाईन पण बघून घ्यायची व्यवस्थित मधोमध आहे का नाही. आता मी तेच बघत आहे बाहीची डिझाईन आणि त्यानुसार मधोमध ब्लाऊजच्या ठेवत आहे तो कापड म्हणजे बाही आणि दोन्ही बाजूनी या पद्धतीने जोडून घ्यायची. आता या बाजूला मी जोडून घेत आहे आणि या ब्लाऊजची पूर्ण स्टिचिंग जरी तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल पूर्ण स्टिचिंग. हा 1 टक्स ब्लाऊज शिवलेला आहे मी. त्यानंतर आता अर्धी बाही आपण जोडली. आता अर्धी या साईडने जोडून घ्यायची. आता ब्लाऊजला थोडेसे खडे होते तर मी ते काढून घेत आहे, कारण की ते जर म्हणजे सुई खाली आले तर सुई मोडून जाते. तर त्यामुळे ते दोन्ही पण जे खाली येणारे होते ना स्टोन, तर ते मी स्टोन काढून घेत आहे. तर आता झाली कटिंग. उरलेला कपडा मी कट करून घेतला. तर इकडचं पण तसंच करायचं. हे बघा मस्त असा पप आलाय आणि खूप छान दिसतो असा ब्लाऊज. सध्या ही फॅशन चालू आहे. ही तर सगळी जुन्या पद्धतीचीच फॅशन होती, पण ही पुन्हा ट्रेंडिंगमध्ये आहे आता सध्या. ओल्ड इज गोल्ड. तर हे बघा आता याला पण चुन्या तशाच मारून घेतल्या मी दोन्ही बाजूने. 4 ते 5 चुन्या मी मारलेल्या आहे, म्हणजे इकडून 4 तिकडून 4 छोट्या छोट्या. तुम्हाला मोठ्या चुन्या घ्यायच्या असेल तर मोठ्या चुन्या पण तुम्ही घेऊ शकता. आता ही पण आपण तसंच जोडून घेऊ. डिझाईन मधोमध आली पाहिजे. आता इथे पण थोडेसे स्टोन येत आहे स्लीवच्या तिथे, तर ते स्टोन मी पुन्हा काढून घेत आहे. आणि हे ध्यान करून काढलेले बरं असतं, नाही तर मग सुई मोडली गप म्हणजे अचानक जाते त्या स्टोनवरती, आपल्या लक्षात येत नाही, कारण की वरच्या साईडने कपडा असतो. तर आता आहे ना अर्धी बाही पुन्हा जोडून घेतली आणि मगाशी जसं तुम्ही व्हिडिओ बघितला त्याच पद्धतीने इकडच्या साईडने पण आपल्याला जोडून घ्यायचे आहे. तर हे बघा ही पण झाली आता जोडून. तर आता उरलेला एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. हा पण कपडा कट करून घ्यायचा उरलेला आणि ब्लाऊजला मस्त अशी फिटिंग करून घ्यायची. तर आता इथे मी ना फिटिंग करून घेत आहे. वरच्या साईडने एक एक टिप मारत आहे. उरलेला एक्स्ट्रा कपडा कट करून घेत आहे इथे. तर आता मी फिटिंग पण करून म्हणजे दोन्ही साईडने टिप मारून नंतर मी फिटिंग पण करून घेतली ब्लाऊजला. आणि ही ब्लाऊज खूप छान बसतो या पद्धतीने शिवल्याना. 1 टक्स पण छान दिसतो. प्रिन्स कट कटोरी ब्लाऊज जसं आपल्याला शिवायचं असेल त्यानुसार आपण शिवू शकतो या डिझाईनवरती. तर आता माझी पूर्ण ब्लाऊज शिवून झालेला आहे या पद्धतीने. तर या पद्धतीचा ब्लाऊज आहे.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. थँक्यू.